पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दामिनी तिच्या हिल्स पारू पुढे ठेवते आणि तिला सांगते की या हिल्स घालून आता तू चालून दाखव. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते, कारण त्यांना माहिती असते की पारू हिल्स घालून चालू शकत नाही. आणि त्याचमुळे दिशा आणि दामिनी हसतच तिच्याकडे बघत असतात. मात्र त्यानंतर पारू त्या हिल्स घालते आणि न घाबरता व्यवस्थितपणे सगळ्यांसमोर चालूनही दाखवते. त्यामुळे सर्वच जण खुश होत तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि दिशा दामिनीचा चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर पारू बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की खरी पारू नेमकी कोणती, परकर पोलक्यातली पारू खरी की ही अशा कपड्यांमधली पारू खरी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाच्या कपड्यावरून आपण त्याचं व्यक्तिमत्व तो कसा आहे हे ठरवू शकत नाही. त्यासाठी माणसाचे संस्कार महत्त्वाचे असतात. आणि मग त्यानंतर ती अहिल्याकडे बघत म्हणते की देवी आई, मी कितीही मोठी झाले आणि जगाच्या पाठीशी कुठेही गेले ना तरी मी कायम तुमचीच पारू राहील. मला फक्त तुमची सेवा करायची आहे, दुसरं काहीही नाही. आणि पारूचं हे बोलणं ऐकून सगळेच जण टाळ्या वाजवून तिचं कौतुक करतात. आणि दामिनीसुद्धा दिशाला म्हणू लागते की ही पारू खरंच खूप चांगलं बोलली, त्यामुळे मला तर असं वाटते की तीच जिंकेल. मात्र दिशा म्हणते की इम्पॉसिबल, असं नाही होणार. आणि मग त्यानंतर आदित्य सगळ्यांना पारूला मार्क्स द्यायला सांगतो. आणि ते बघून दिशा म्हणते की सासू मॉम, हे सर्वंटसुद्धा आता पारूला मार्क्स देणार आहेत का? कारण जर त्यांनी मार्क्स दिले तर पारू नक्कीच जिंकेल, कारण ती त्यांच्यासोबत काम करते. त्यामुळे ते लोक तिलाच मार्क्स देणार. आणि फक्त हे सर्वंट्स नाहीत तर आदित्य, प्रीतम आणि प्रिया यांचेसुद्धा मार्क्स आपण काउंट करायला नको, कारण ते पारूचे फ्रेंड्स आहेत. ते तिला जिंकवण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण फक्त तुमचे सासरे डॅडचे आणि दामिनी आंटीचे मार्क्स काउंट करूयात. आणि ते ऐकून श्रीकांत म्हणतो की दिशा, त्यांना मार्क्स तरी देऊ दे, हवं तर आपण काउंट करताना फक्त आम्हा तिघांचे मार्क्स काउंट करूयात, कारण त्यांनी तुलासुद्धा मार्क्स दिलेच आहेत ना. आणि त्यावर दिशा म्हणते की ठीक आहे. आणि मग त्यानंतर प्रत्येकजण पारूला देखील मार्क्स देतो. प्रिया त्या सगळ्यांचे कार्ड कलेक्ट करते आणि बोर्डवर अहिल्या, श्रीकांत आणि दामिनी यांनी दिशाला आणि पारूला किती मार्क्स दिले ते लिहिते. तर अहिल्याने दोघींनाही 9 मार्क्स दिलेले असतात. दामिनीने दिशाला 10, मात्र पारूला फक्त 5 मार्क्स दिलेले असतात. तर श्रीकांतने दिशाला 10 आणि पारूला 0 मार्क्स दिलेले असतात. आणि ते बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. अहिल्या श्रीकांतला विचारू लागते की तू 0 मार्क्स का दिले? आणि ते ऐकून दामिनी, दिशा हसू लागतात. तर श्रीकांत समोर जात म्हणतो की मी पारूला 0 मार्क्स दिले, कारण हा 0 बघून मला माझा आणि अहिल्याचा शून्यापासून सुरू झालेला प्रवास आठवला. अगदी आमच्याच प्रवासासारखा पारूचा देखील हा प्रवास शून्यापासूनच सुरू झाला होता. फरक फक्त इतकाच आहे की मी आणि अहिल्या एकमेकांसोबत होतो, पारूच्या सोबत मात्र कोणीही नव्हतं. तिचा हा प्रवास तिला एकटीलाच पूर्ण करायचा होता. गावातील एक साधी परकर पोलक्यातली मुलगी ते एक इंटरनॅशनल मॉडेल होईपर्यंतचा पारूचा हा प्रवास बघून मला खरंच तिचं खूप कौतुक वाटतं. आणि मी तिला 0 मार्क्स यासाठी दिले, कारण ज्या कोणत्या संख्येसमोर 0 लागतो त्या संख्येची किंमत वाढते. त्यामुळे पारूचा हा 0 खरंच खूप मोठा आहे. आणि मग त्यानंतर पारूची जी काही टोटल झालेली असते 14, त्यापुढे श्रीकांत 0 लिहितो आणि त्यामुळे पारूची टोटल होते 140. आणि ते बघून सगळेच जण खुश होतात. अहिल्याला देखील आनंद होतो. दामिनी आणि दिशाचा चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर अहिल्या सगळ्यांना सांगते की किर्लोस्कर ब्रँडची ब्रँड ॲम्बॅसेडर पारू होती आणि पारूच राहील. पण तितक्यात दिशा तिला थांबवत म्हणते की सासू मॉम, ही चीटिंग आहे, असं नाही होऊ शकत, हे चुकीचं आहे. तर मग अहिल्या तिला विचारते की दिशा, तू जे पारूसोबत वागली ते बरोबर होतं का गं? आणि ते ऐकून दिशा खाली मान घालते. तर श्रीकांत अहिल्याला विचारू लागतो की नेमकं काय झालं आहे, दिशा काय चुकीचं वागली? आणि त्यावेळी मग अहिल्या घडलेला सगळा प्रकार श्रीकांतला सांगते आणि म्हणते की दिशाने पारूचा अपमान करण्यासाठी तिला तोकड्या कपड्यांमध्ये सगळ्यांसमोर आणला आणि तिचा अपमान केला. मी मीटिंगच्या घाई गडबडीमध्ये होते आणि तीच संधी साधून दिशाने मला वेगळेच फोटो दाखवले
आणि फोटोशूटची परवानगी मागवून घेतली. मात्र प्रत्यक्षात तिने इथे काहीतरी वेगळंच केलं. पण पारूचा फोनवरील आवाज ऐकून मला काहीतरी जाणवलं आणि म्हणूनच मी आदित्यला इथे पाठवलं आणि त्याने हे सगळं काही थांबवलं. आणि ते ऐकून दिशा खाली मान घालते. तर दिशाचं असं वागणं घरात कोणालाही आवडत नाही. अहिल्या तिला चांगलंच सुनावते आणि म्हणते की मला खरंच कळत नाही आहे की तुला पारूची भीती का वाटते, कारण तू या घरची सून आहेस. तुझं या घरामध्ये एक वेगळं स्थान आहे, मग तरीही तू अशी का वागतेस. आणि मग ती दिशाला म्हणते की तुला बघायचं आहे का या घरातले लोक तुला किती मानतात ते. आणि मग त्यानंतर ती त्या सगळ्या सर्वंट्सला सांगते की तुम्ही दिशा आणि पारूला किती मार्क्स दिलेत ते दाखवा. ते सगळेजण ते मार्क्स दाखवतात. तर त्या सगळ्यांनीच दिशाला 9 किंवा 10 असे मार्क्स दिलेले असतात आणि पारूला मात्र 2, 3, 4 असे मार्क्स दिलेले असतात. आणि ते बघून दिशाला आश्चर्य वाटतं, तर इतर सगळेजणसुद्धा आश्चर्यानेच त्यांच्याकडे बघत असतात. शेवटी अहिल्या मारुतीला देखील त्याचे मार्क्स दाखवायला सांगते. मारुतीने तर दिशाला 10 आणि पारूला 0 मार्क्स दिलेले असतात. आणि ते बघून दिशाला तर धक्काच बसतो. तर अहिल्या मारुतीला विचारत असते की मारुती, तू दिशाला 10 मार्क्स का दिले. तर मारुती सांगू लागतो, कारण दिशा मॅडम या घरच्या होणाऱ्या सूनबाई आहेत, म्हणजे आमच्या मालकीनबाई, त्यामुळे त्या जिंकाव्यात असं मला वाटतं. तर अहिल्या विचारते, मग पारूला 0 मार्क्स का दिले. तर मारुती म्हणतो, कारण पारू तिची पायरी सोडून वागली. तिने मालकासोबत स्पर्धा करायला नको होती, पण तिने तेच केलं आणि म्हणूनच माझ्या नजरेत तिला 0 मार्क्स आहेत. आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. तर अहिल्या दिशाला समजावत असते की बघितलं ना, तू जिंकावीस म्हणून त्या माणसाने स्वतःच्या मुलीला 0 मार्क्स दिले. बघितलं ना, सगळेजण तुला इथे किती मानतात ते, मग तरीही तू अशी का वागतेस तेच मला कळत नाही. पण आता बास झालं. जशी तू या घरची होणारी सून आहे ना, तशी पारू या घरची मुलगी आहे. त्यामुळे तिचा कोणी अपमान केलेला, तिला मुद्दाम त्रास दिलेला मी सहन करणार नाही. त्यामुळे आता तू तुझ्या आईच्या घरी गेलीस ना तरीही चालेल. आणि ते ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो. तर अहिल्या तेथून जाण्यासाठी निघते. मात्र दिशा तिला थांबवते. ती म्हणते की सासू मॉम, मला माहीत आहे की मी चुकले आहे आणि त्यासाठी मी तुमची माफी मागते. मात्र तुम्ही तर सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेताना, मग आय होप की तुम्ही माझीसुद्धा बाजू ऐकून घ्याल. त्यामुळे अहिल्या तिथेच थांबते आणि दिशाला नेमकं काय बोलायचे ते ऐकून घेऊ लागते. तर दिशा म्हणत असते की सासू मॉम, माझ्याकडून चूक झाली, मी मान्य करते, पण मी अशी का वागले हे कोणीच मला का नाही विचारलं. आणि मग ती पुढे बोलू लागते की आपल्या या घरात ना, घरातल्या लोकांपेक्षा जास्त किंमत या पारूला आहे. पूजेचं ताट कोण सजवणार तर पारू. सासरे डॅडला औषधं कोण देणार तर पारू. जेवणाचा मेनू कोण ठरवणार तर पारू. तर कंपनीचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होणार तर पारू. ऑफिसपासून घरापर्यंत सगळीकडे पारू 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 हेच सुरू असतं. सगळेजण फक्त तिचंच कौतुक करत असतात. मी या घरात आल्यापासून या घराला माझं मानलं, सगळ्यांचं मन जिंकण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला. मात्र पारू पुढे मी कोणाचं मन जिंकूच शकले नाही. प्रत्येकाचे एफर्ट्स घेण्याची पद्धत वेगळी असू शकते, हे कधीच कोणी समजून घेतलं नाही. प्रीतमने तर माझ्याशी मैत्री करण्याचाही साधा प्रयत्न केला नाही. मी या घरात आल्यापासून त्याच्यासोबत वेळ घालवायचा, त्याच्यासोबत मैत्री करायचा प्रयत्न करते, पण त्याने काही केलं तर पारूसोबत मैत्री केली. या काल परवा आलेल्या प्रियाला देखील त्याने मैत्रीण बनवलं. माझ्याशी मात्र तो साधं नीट बोलतही नाही. मला काय वाटत असेल याचा तुम्ही कोणी का विचार करत नाही. आणि दिशाचं ते बोलणं ऐकून अहिल्याला आणि श्रीकांतला वाईट वाटतं. तर दिशा म्हणू लागते की त्या दिवशी प्रीतमने माझे फोटो तुम्हा सगळ्यांना दाखवले, तर तुम्ही सगळेजण हसलात त्यावर. मला काय वाटलं असेल याचा तुम्ही विचार का नाही केलात. त्या दिवसापासून प्रीतम तर मला डमी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून चिडवतोय, हे माहिती आहे का तुम्हाला. आणि मी काय केलं हे आदित्यने तुम्हाला सांगितलं, पण तो मला म्हणाला की माझी पारूसमोर उभं राहण्याची लायकी नाही आहे, ही स्पर्धा पारूच जिंकणार, हे त्याने तुम्हाला सांगितलं का. आणि दिशाचं हे सगळं बोलणं ऐकून अहिल्या म्हणते की दिशा, तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच आहे. तू रडल्यामुळे तुझं वागणं बरोबर होतं असं नाही. तर दिशा म्हणते की सासू मॉम, मी बरोबर होते असं मी म्हणतच नाही आहे. मला मान्य आहे की माझी चूक झाली. मात्र या घरामध्ये ना पारूपेक्षा जास्त महत्त्व मला कधीच मिळू शकत नाही. मला माहिती आहे की पारू खूप निष्पाप आहे, निरागस आहे, म्हणून का मग मला रिस्पेक्ट द्यायची नाही असं तुम्ही ठरवलं आहे.
मला नाही येत पारूसारखं प्रत्येक वेळी पुढं पुढं करता. प्रत्येकाची एफर्ट्स घेण्याची पद्धत वेगळी असते ना. मग हे तुम्ही का नाही समजून घेत? आणि तिचं ते बोलणं ऐकून अहिल्याला देखील वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.